आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्युडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. आपण या यूट्यूब चॅनलवर JMFC 2026 याची तयारी सुरू केली आहे. ठीक आहे, या यूट्यूब चॅनलवर आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याची गायडन्स भेटणार आहे. तसेच आपल्याला मॉक टेस्ट आणि हे जे PPT आहे ते तुम्हाला भेटणार आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. ठीक आहे, आज आपलं 5वं लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण पनिशमेंट पाहणार आहोत, म्हणजे सेक्शन 4 सुरू करणार आहोत, म्हणजेच आपला चॅप्टर 2 सुरू होणार आहे. आणि आणखीन एक टॉपिक राहिलं होतं मागच्या लेक्चरमधून, ते म्हणजे सेक्शन 309 एक राहिलेलं आहे. ठीक आहे, ते पण आपण पाहणार आहोत, कम्प्लीट करणार. तर सुरू करूया. आता सेक्शन 309 क्लॉज 9 काय सांगतो ते आपण वाचलंय, परंतु ही स्लाइड मिस झाली मागच्या लेक्चरमध्ये, ती ऍड केली आहे मी. आता वाचून घेऊया. हा बेर ऍक्ट आहे. हे जे काही दिसतं तुम्हाला ते बेर ऍक्ट आहे. डायरेक्ट वेबसाईट वरून मी कॉपी केले. ठीक आहे, आता सुरू करूया. व्हेअर सेव्हरल पर्सन आर एंगेज और कन्सर्न इन द कमिशन ऑफ क्रिमिनल ऍक्ट दे मे बी गिल्टी ऑफ डिफरंट ऑफेन्स बाय मीन्स ऑफ डिफरंट ऍक्ट. म्हणजे एकापेक्षा जास्त लोक ठीक आहे, जास्त लोक जेव्हा एखाद्या क्रिमिनल ऍक्ट मध्ये एंगेज्ड आहे, तेव्हा ते आपापल्या लायबिलिटी प्रमाणे जे काही त्यांची लायबिलिटी आहे गिल्टी असू शकतं. ठीक आहे, याची खूप चांगली इलिस्ट्रेशन आहे, ते पण आपण कंप्लीट केली. गिल्टी असू शकतं म्हणजेच म्हणण्याचा अर्थ काय तर की ए आणि बी दोन व्यक्ती आहे. हा एक बी व्यक्ती आहे आणि हा एक ए व्यक्ती आहे. ठीक आहे, हे दोन्ही काहीतरी क्रिमिनल ऍक्ट करीत आहे. क्रिमिनल ऍक्ट ते करीत आहे, परंतु जेव्हा हा क्रिमिनल ऍक्ट करताना त्यांचा जे काही प्लॅन होता त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन, म्हणजे त्याच्या विरुद्ध जाऊन बी हा दुसरा काहीतरी ऍक्ट करतो. तेव्हा इथं लिहितो, इथून कंटिन्यू करूया. तेव्हा बी ची लायबिलिटी सेपरेट आहे. ठीक आहे, ए हा लायबल नसणार बीच्या क्रिमिनल ऍक्टला. एवढंच गोष्ट हा 309 सांगत असतो. ठीक आहे, याची इलिस्ट्रेशन पाहून घेऊ. ए आपण मागच्या लेक्चर मध्ये पण कंप्लीट केली. ए हा व्यक्ती आहे, याने झेड वर अटॅक केलाय. अंडर such a circumstances of grave provocation that his killing of Z would only be culpable homicide not amounting to murder. But B having ill will towards Z and intending to kill him and not having been subject to the provocation assist A in killing of Z. Here though A and B are both engaged in causing Z's death, B is guilty of murder and A is guilty of only culpable homicide. थोडंसं समजून घेऊया, आणखीन क्लिअर होईल. ए हा व्यक्ती आहे, ए. ठीक आहे, झेड या व्यक्तीनं
याला काहीतरी बोललंय, काहीतरी बोललंय, चुकीचं बोललंय. ठीक, याला ठीक आहे. ए हा रागात आला पहिलीच, ठीक आहे, पहिले झालं ए ला काहीतरी बोललं. त्यानंतर दुसरं काय झालं, ए हा रागात आला, सडन प्रोवोकेशन आलं त्याला, आलं आणि अटॅक केलं झेड. आता तिसऱ्या काय झालं या प्लेस्टेशन मध्ये, बी याला झेडची हत्या करायची, झेडची हत्या करायची पहिल्यापासून त्याच आहे. आता ही संधी पाहून, ही जी संधी आहे, संधी पाहून काय करतो बी हा, संधी पाहून ए ला मदत करतो, मदत करतो. आता यामध्ये काय होतं, जेव्हा आपण सेक्शन 105 स्टडी करतो तेव्हा कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर तिथं आपण वाचतो, तेव्हा प्रोवोकेशन हा एक एक्झम्पशन आहे. ठीक आहे, एक्झम्पशन आहे. त्याला एक्झम्पशन भेटतं, एक्झम्पशन तिथं त्याला एक्झम्पशन भेटतो की सडन आणि ग्रीव प्रोवोकेशन आलं, त्यामुळे त्याने अटॅक केला आणि त्याची मृत्यू झाली. याला आपण कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर असं म्हणतो. परंतु बी हा त्याच्याकडे इन विल आहे, त्याच्याकडे इंटेन्शन आहे टू मर्डर, इंटेन्शन टू किल आहे, त्याची हत्या करायची इच्छा हा मारण्याची. त्यामुळे काय झालं, बीची लायबिलिटी काय मर्डरची. आता सेक्शन 3(9) प्रमाणे ए हा सेपरेट लायबल आहे, फक्त कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर साठी लाभले आहे, आणि बी हा मर्डर साठी लाभले. जरी त्यांचा एक ऍक्ट जे असेल कॉमन असेल, परंतु त्याची इंटेन्शन वेगळी होती आणि त्याची इंटेन्शन वेगळी होती, त्यांचे सिच्युएशन वेगळे होते. बी हा त्याची पहिल्यापासूनच इच्छा होती ती वेगळी होती. एवढी गोष्ट हा 3(9) सांगतो. आता सर्वात महत्वाचं कॉमन इंटेन्शन 3(5) आपण स्टडी करणार आहोत. याआधी आपण 2 शब्द समजून घेऊया. इथं ओके, इथं नाही की सेम, ठीक आहे, कॉमन इंटेन्शन आणि सेम इंटेन्शन मध्ये फरक आहे. आपण इथं पहिलं कॉमन इंटेन्शन, दुसरं सेम इंटेन्शन. आपण याला एक सोप्या एक्झाम्पलला स्टडी करूया. आपल्या घरामध्ये 2 बहीण भाऊ असतात. हा एक्झाम्पल आमच्या टीचरने आम्हाला दिलं, तेच मी तुम्हाला इथं देतो. इझी एक्झाम्पल आहे समजण्यासाठी. ठीक आहे, एका हाऊसहोल्ड मध्ये 2 बहीण भाऊ असतात. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. हा एक भाऊ आहे, ठीक आहे, बॉय, ठीक आहे, ब्रदर लिहू आपण, आणि हा सिस्टर आहे. काय मोठी आहे त्याची सिस्टर आहे. ड्रॉइंग समजून घ्यायचं आपण. ठीक आहे, ठीक आहे, कट झालं. ही सिस्टर, या दोघांमध्ये ना एक गोष्ट कोणती, समजे एखादी गोष्ट पॅरेंट्स काय करतात, एक कॉमन गोष्ट घेत असतात. ठीक आहे, म्हणजे एखादा टॉय घेतलं,
आपण एक्झाम्पल साठी कार घेतली, कार घेतली, ही एक कार घेतली आहे आणि हे दोघांमध्ये काय कॉमन आहे. ठीक आहे, दोन्ही बहीण भाऊ या कारपासून शेतात कॉमन कार, कॉमन टॉय, त्याला आपण काय म्हणतो कॉमन एलिमेंट. म्हणजे या भावामध्ये पण हीच कार घेतली आणि या बहिणीमध्ये पण हीच कार घेतली आहे. ठीक आहे, तर ही काय झाली कॉमन टॉय झाली, कॉमन कार झाली दोघांमध्ये. परंतु या सिच्युएशन मध्ये सेम सेम कसं असणार बघून घ्या. सेम साठी हाच एक्झाम्पल घेतो. हा एक ब्रदर आहे, ठीक आहे, बी लिव, आणि ही एक सिस्टर आहे. ही सिस्टर आहे. या दोघांना काय केलं की सेपरेट दोन गाड्या घेतल्या. ठीक आहे, ही याला एक कार घेतली आणि ही याला एक कार घेतली. परंतु ही एक्झॅक्ट सेम कार आहे, एकच कलर आहे, यामध्ये काय एकच कलर आहे, एक्झॅक्ट डिझाईन आहे, एकच डिझाईन आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो सेम म्हणतो, सेम टॉय. आय होप तुम्हाला समजलं असेल की जेव्हा दोघांमध्ये एक गोष्टी असते, म्हणजे यालाच आपण कनेक्ट करू शकतो की जेव्हा दोन व्यक्तीमध्ये एक थॉट प्रोसेस असते तर त्याला आपण म्हणतो कॉमन इंटेन्शन. आणि जेव्हा दोन व्यक्तीमध्ये एका सारखी इंटेन्शन असते परंतु ती सेपरेट आहे, एक सारखी इंटेन्शन आहे परंतु ती स्वतःच्या सेपरेट थॉट ऑफ प्रोसेसने तयार झालेली आहे, तेव्हा त्याला म्हणतो सेम इंटेन्शन. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे आता याचा हा बेरेक्ट वाचून घेऊया. व्हेन a criminal act is done by several persons in furtherance of a common intention of all, each of such person is liable for the act in the same manner as if it were done by him alone. ठीक आहे, आपल्या आयपीसी मध्ये 34 ऑफ आयपीसी याला म्हणतो. आपण नेहमी वाचलं असेल FIR मध्ये, पोलीसवाले नेहमी त्याला ऍड करीत असतात. ठीक आहे, बेसिकली हा एक्सप्लेनेशन आहे, इथं लिहायचं राहिलंय. फॉर कॉमन इंटेन्शन. वाचून घ्या. पहिले काय म्हणते बघून घ्या. दिस प्रोव्हिजन विच क्रिएट्स जॉइंट कल्पेबिलिटी फॉर अन ऍक्ट deviates from basic concept of criminal law, which states that person is only responsible for a crime committed by himself and not for action of other. Basically आपल्या जनरल लॉ मध्ये एक रूल आहे की I am only responsible for my own act. A person, जनरल रूल, GR म्हणजे जनरल रूल, person is only responsible for his own act. इथं कोणत्याही प्रकारची विकारियस लायबिलिटी नसते. ठीक आहे, विकारियस लायबिलिटी आय होप तुम्हाला माहित असेल, मास्टर सर्व्हंट रिलेशनशिप मध्ये असते ते. इथं काय सांगतो, एक काय सांगतो की जॉईंट कल्पेबिलिटी तयार होत असते कॉमन इंटेन्शन मुळे, परंतु हा जनरल रूलच्या व्यतिरिक्त आहे. कारण की जनरल रूल काय, अ पर्सन इज ओनली रिस्पॉन्सिबल फॉर हिज ओन ऍक्ट. दुसऱ्याच्या कोणत्याही ऍक्टला पर्सन रिस्पॉन्सिबल नसते. ठीक आहे, परंतु कॉमन इंटेन्शन मध्ये त्याची रिस्पॉन्सिबिलिटी क्रिएट होत असते. ठीक आहे, सेक्शन 3 इथं हा IPC आहे, 3/5 of a BNS does not state a specific offense. इथं तुमच्या पास्ट मध्ये कोणताही स्पेसिफिक ऑफेन्स नाही. It only lays down the rule of evidence that if two or more persons commit a crime in order of a common intention, each of them will be held liable jointly. म्हणजे काय, सेपरेट पहिले इथं काय लिहिले, एक गोष्ट लिहिले, कोणत्याही प्रकारचा सेपरेट ऑफेन्स तयार होत नाही. ठीक आहे,
म्हणजे प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन आला 3चा 5 हा एक सेपरेट ऑफेन्स आहे का? ठीक आहे, ऑफेन्स नाही आहे हा सेपरेट, फक्त काय एव्हिडन्सचा एक रूल आहे. इट्स ओनली अ रूल ऑफ एव्हिडन्स. रूल ऑफ एव्हिडन्स हे आपण गृहीत धरतो, जसं काही याच्यामध्ये सेपरेट ऑफेन्स तयार होत नाही. ठीक आहे, रूल ऑफ एव्हिडन्स दॅट हा रूल ऑफ एव्हिडन्स इथं पण अंडरलाईन करतो, दॅट 2 or more पर्सन. ही तिसरी गोष्ट काय, 2 पेक्षा जास्त लोक पाहिजे, मोर दॅन 2 पर्सन नीड, कारण की कॉमन होण्यासाठी दोन लोकांमध्ये असणं गरजेचं आहे. मोर दॅन 2 पर्सन, 2 पर्सन नीडेड. इथं माऊसनं लिहिणं खूप अवघड असतो, त्यामुळे हँडरायटिंग खराब होत असते. मी इम्प्रूव्ह करण्याचे प्रयत्न करत आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय, द पनिशमेंट फॉर दिस ऑफेन्स विल बी कन्सिस्टंट विथ द क्राईम दे कमिटेड. म्हणजे जे काही त्यांची जो काही त्यांनी क्राईम कमिट केलंय, जो काही ऑफेन्स कमिट केलाय, ती पनिशमेंट त्यांना भेटणार. ठीक आहे, तेवढंच ऑफेन्स पनिशमेंट विल बी गिवन. Inconsistent are not. For example, if offense of murder has been committed in furtherance of common purpose, each of them will be held liable under section 103 of a BNS. Read with Asalita, read with section 3 clause 5 of a BNS. ठीक, आता हा जुने सेक्शन आहे, कट करतो इथं. बेसिकली हा 3चा काय एक्झाम्पल आहे. ठीक आहे, की एखादा क्राईम जेव्हा कॉमन इंटेन्शन मुळे होत असतो, इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन मुळे होत असतो, तेव्हा इच पर्सन इज लायबल फॉर दॅट ऑफेन्स. म्हणजे कोणालाही सूट भेटणार नाही, त्या ऑफेन्स साठी पूर्ण पनिशमेंट प्रत्येक व्यक्तीला तिथे भेटणार आहे. असं हा 3 एक्सप्लेनेशन मी लिहिलंय. ठीक आहे, पुढे जाऊया. इसेन्शियल काय कॉमन इंटेन्शनची, तुम्ही हे काही कॉमन इंटेन्शनचा जेवढा भाग आहे ते तुम्ही मेन्सच्या आन्सर रायटिंग साठी पण वापरू शकता. ठीक आहे, ठीक. देअर मस्ट बी अन ऍक्ट विच इज अ क्रिमिनल इन नेचर. म्हणजे पहिले एक ऑफेन्स असला पाहिजे, इसेन्शियल मध्ये ऑफेन्स असलं पाहिजे. विदाउट ऑफेन्स तुम्ही क्रिमिनल प्रोसिजरला सुरू करू शकत नाही, असलं पाहिजे. The act must be done by 2 or more person, more than 2 persons पाहिजे. ठीक आहे, एका व्यक्तीमुळे कॉमन इंटेन्शन होत नाही. ठीक आहे, 2 व्यक्ती इथं पाहिजे. द ऍक्ट डन बाय पर्सन मस्ट बी विथ द कॉमन इंटेन्शन ऑफ ऑल. म्हणजे एक कॉमन इंटेन्शन त्यांची पाहिजे बेसिकली. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आपण क्रिमिनल लायबिलिटीसाठी गृहीत धरणार नाही, कारण की जर एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या कॉमन इंटेन्शनच्या अगेन्स्ट जाऊन कोणताही ऍक्ट केलं, तेव्हा ती जी सेपरेट लायबिलिटी त्या व्यक्तीची तयार होत असते, तेव्हा त्याला आपण सेपरेट पनिशमेंट 3/9 प्रमाणे देत असतो. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. म्हणजे कॉमन इंटेन्शनच्या पुढे जाऊन तुमची कॉमन इंटेन्शन काय होती, फॉर एक्झाम्पल की एखाद्याचं मर्डर करायचं, तुम्ही रात्री त्याच्या घरात गेला, म्हणजे तुमची इथं 3/9 आणि 3/5 मध्ये थोडंसं डिफरन्शिएट तुम्ही समजून घ्या, की इथं लिहितो. ठीक आहे, 3/5 मध्ये तुमची इंटेन्शन काय होती, टू मर्डर, ही तुमची इंटेन्शन होती. ठीक आहे, 3 व्यक्ती आहेत, ए, बी आणि सी, हे 3 पर्सन आहे. झेड या व्यक्तीचा मृत्यू करायचं होतं. मर्डर झेड हा व्यक्तीचा मृत्यू करायचा होता. तुम्ही काय केलं, त्याच्या घरी रात्री गेल्या. रात्री हा त्याचा घर आहे, त्याच्या घरी गेला, इथं तो झोपलेला आहे आणि वरी त्याची मुलगी झोपलेली आहे, डी नावाची. ठीक आहे, डी फॉर डॉटर. ठीक आहे, तर ए आणि बी आणि सी तिघांनी काय केलं, तिथे काय झालं, ए, बी आणि सी या तिघांनी काय केलं, पहिले झेडचा मर्डर केला आणि नंतर एकच मिनिट, थोडंसं क्लोज झालंय. ठीक आहे, आपण इथं सुरू होतो.
हा कट केलता मी, एकच मिनिट. डिलीट झालंय माझं. ठीक आहे ठीक आहे, एवढंच झालंय. इथं आपण सुरू होतो. ठीक आहे, आपण पुन्हा लिहू एक्झाम्पल. थोडस हे माऊस थोडं प्रॉब्लेम देतो. 3च्या 5 मध्ये आपलं एक्झाम्पल चालू होतं. 3च्या 5 मध्ये आणि 3च्या 9 मध्ये आपण डिफरन्स बघतोय. ठीक आहे, इथं 3 व्यक्ती आहे, ए, बी आणि सी. यांची इच्छा आहे, यांची इंटेन्शन आहे, कॉमन इंटेन्शन आहे. कॉमन इंटेन्शन काय? यांची झेड या व्यक्तीची मर्डर करायची, ही त्यांची कॉमन इंटेन्शन. ठीक आहे, पहिले काय करतात, इथं हा झेडचा घर आहे. इथं झेड मस्त झोपलेला आहे आणि इथं वरी बी इथं बी झोपलेली आहे, बी स्लीपिंग. ठीक आहे, तर हे काय करतात, तिथं जातात, ए, बी आणि सी. तिथं पहिले जातात, पहिले अटेम्प्ट मध्ये झेडचं मर्डर करतात, किल झेड. नंतर सी हा सेपरेट काय करतो, वरी जातो आणि डी चा टेस्ट करतो. डी सी रेप डी. आता सी हा सेपरेट ऍक्ट केलाय, त्याच्या कॉमन इंटेन्शनच्या अगेन्स्ट जाऊन, कॉमन इंटेन्शनच्या एक पुढे जाऊन सीने काय केलंय, सी गोज 1 स्टेप आहे, सी गोज 1 स्टेप above, 1 step above common intention plan, common intention, and rapes Z and rapes D. ठीक आहे, तेव्हा सी हा सी देन सी विल बी सेपरेट लँड. हा डिफरन्स आहे. म्हणजे जोपर्यंत कॉमन इंटेन्शन पर्यंत तुमचं प्लॅन होता आणि तुम्ही त्या फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन पर्यंतच तुमचं काम केलं, तेव्हा ऑल ऑफ देम आर लायबल जॉईंटली. ठीक आहे, परंतु देन सी विल बी, परंतु जेव्हा तुम्ही सेपरेट जातात, म्हणजे एक पाऊल तुमचा पुढे असतो त्या कॉमन इंटेन्शनच्या प्लॅनच्या पुढे असतो, तेव्हा 3च्या 9 प्रमाणे ती लायबिलिटी फक्त तुमची असते. म्हणजे तुमची म्हणजे त्या ऑफेंडरची, पर्सनली घेऊ नका, त्या ऑफेंडरची असते. देन सी विल बी लायबल पर्सनली. तेवढीच गोष्ट इथं डिफरंट आहे. हा थोडासा आपण साफ करून घेऊ, इरेजर. ठीक, हा बेसिक आहे, हा शिकून आला. ठीक आहे, आता द ऍक्ट डन बाय पर्सन मस्ट बी विथ द कॉमन इंटेन्शन पाहिजे. आपण 3चं 5 आणि 3चं 9चं डिफरन्स थोडंसं स्टडी केलं. त्यानंतर एव्हरी पर्सन शॅल बी लायबल ॲज इफ ही हॅज डन द ऍक्ट इन अलोन. म्हणजे कॉमन इंटेन्शन पर्यंत तुम्ही कोणताही ऑफेन्स केलं तर तुमची लायबिलिटी कशी असणार, की तुम्ही तो ऍक्ट स्वतः एकट्याने केलं, ती लायबिलिटी असणार. आता काही केस लॉ आहे, महत्वाचे केस लॉ. हरिओम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. इट वॉज हेल्ड दॅट इट इज नॉट नेसेसरी दॅट देर मस्ट बी अ प्रायर कॉन्स्पिरसी और मेडिएशन. म्हणजे पहिले तुमचं काही षडयंत्र असणं गरजेचं नाही. द कॉमन इंटेन्शन कॅन बी फाउंड इन द कोर्स ऑफ ऑकरन्स. म्हणजे या केस लॉ मध्ये काय सांगितले, की तुमचं पहिलं प्री प्लॅन माइंड पाहिजे, तेवढं प्री प्लॅनिंग पाहिजे गरजेचं नाही. ती ऑन दी स्पॉट पण होऊ शकते. प्री प्लॅनिंग नॉट इम्पॉर्टंट, ऑन स्पॉट तुमचं कॉमन इंटेन्शन तयार होऊ शकते. ऑन स्पॉट कॉमन इंटेन्शन कॅन बी क्रिएटेड. can be
पिरियड एवढंच या हरिओम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसमध्ये सांगितलं. ठीक, पुढे जाऊया. हा खूप महत्वाचा केस आहे. याला बेसिकली पोस्टमास्टर केस पण म्हणतात, ऑल्सो नोन ॲज AKA, ऑल्सो नोन ॲज पोस्टमास्टर केस. ठीक आहे. या केसमध्ये काय घडतं, दोन व्यक्ती काय करतात, पैसे मागतात कोणाला, पोस्टमॅनला. ठीक आहे, दोन व्यक्ती आहे. पहिली आपली इसेन्शियल पूर्ण झाली, दोन व्यक्ती, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. या केसमध्ये 3 आहे, परंतु इथं पहिलेच लिहिले 2 व्यक्ती. तर आपलं पहिले इसेन्शियल कम्प्लीट झालं की 2 व्यक्ती काय करतात, पोस्टमॅनला पैसे मागतात. ही वॉज काउंटिंग मनी. तो पोस्टमॅन काय करीत होता, जे काही 1925चा केस वा त्यामध्ये ते काही मनी ऑर्डर येत होते ते पोस्टमॅनकडे येत होते आणि तो पोस्टमॅन काय करत होता, पैसे काउंट करत होता. ठीक आहे, मोजत होता. अँड त्याच्यानंतर काय केलं, व्हेन दे शॉट फ्रॉम हँडगन ॲट द पोस्टमास्टर, त्याने काही पैसे दिले नसेल या व्यक्तींना, तर त्याने काय केलं, त्या 2 व्यक्तीने काय केलं, हँडगनने त्या पोस्टमास्टरला शॉट केलं आणि तो तिथंच मृत्यू पावला, त्याची हत्या झाली. ऑल सस्पेक्ट फ्लेड विदाउट टेकिंग एनी मनी. जे काही सस्पेक्ट होते ते पळून गेले, जे काही व्यक्ती होते त्यांचा काही आतापर्यंत पोस्ट लागलेला नाही, ते काही माहीत झालेलं. परंतु हा बारेंद्र कुमार तिथंच राहिला. क्लेम दॅट जेव्हा हा सापडला, ही डिड नॉट शूट द गन, and was only standing by, but the court rejected. म्हणजे बारेंद्र कुमार काय म्हणाला की मी फक्त तिथं, हा व्यक्ती काय म्हणाला, मी त्याला गोळी मारली नाही. ठीक आहे, मारली नाही, मी फक्त तिथे उभा होतो. आपण त्यांचा ग्रुप मधलाच होता, मी फक्त तिथं उभं होतो. हा त्याचा डिफेन्स होता. जी काही देखरेख करण्यासाठी, म्हणजे कोणी येते का नाही त्यासाठी हा व्यक्ती बारेंद्र कुमार तिथं उभा होता. ठीक आहे, म्हणजे जर कोणी येत असेल तर त्या लोकांना सांगण्यासाठी की कोणी यायला, चला पुढे जाऊ, ही त्याची ड्युटी होती. ठीक आहे. अँड बट द कोर्टने काय केलं, रिजेक्ट केलं. हिची जी अपील होती ती रिजेक्ट केली आणि त्याला गिल्टी कोणत्या सेक्शन मध्ये, 302 34 ऑफ IPC. ठीक आहे, 34 ऑफ IPC इथं रीड विथ मी. ठीक आहे, IPC. The court further held that it is not required that all participants participate equally. It is possible to accomplish more or less. म्हणजे गरज नाही. However, this does not mean that individual who did less should be exempted from his legal responsibility is same. कोर्टने काय सांगितलं की बेसिकली इथे कोर्टने काय सांगितलं की फरक पडत नाही, तुम्ही फक्त थांबले होते म्हणून. पडत नाही की तुम्ही फरक पडत नाही की तुम्ही फक्त थांबले होते म्हणून तुमची लायबिलिटी सेम असणार, लायबिलिटी विल बी सेम, असं बारेंद्र कुमार या केस लॉ मध्ये सांगितलं. या केस लॉ मधून एक खूप फेमस कोटेशन आलं, ते कोट पण आपल्या प्रिंट मध्ये विचारतात. ठीक आहे, डायरेक्ट हा कोट विचारतात, ती एक लाईन आहे, कोट किंवा लाईन असं मला. ठीक आहे, दोज हू stand or watch, those who stand also serve. ठीक आहे, डायरेक्ट ही लाईन विचारतात आणि सांगतात कोणत्या केसला मधून ही लाईन आली आहे, तर या केसला मधून ही लाईन आली. किंवा या केस विचारतात की पोस्टमास्टर केस कोणता केस आहे, बारेंद्र कुमार घोष वर्सेस किंग एम्परर 1925. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. पुढे जाऊया. हा पण एक खूप महत्वाचा केस आहे. बेसिकली महबूब शाह वर्सेस एम्परर 1945चा केस वा. या केस मध्ये ना पहिले अल्लादाद जो की मृत्यू पाहिला, हु वॉज अ रेसिडेंट ऑफ विलेज ऑफ खंडाकेल ऑन द डेट 24 ऑगस्ट 1943. अल्लादाद हा मृत्यू पावलेला व्यक्ती. अल्लादाद आणि त्याच्यासोबत अलॉंग विथ हमीदुल्ला. ठीक आहे, 2 व्यक्ती आहे. पहिले अल्लादाद आहे, दुसरा हमीदुल्ला आहे
आणि तिसरं आणखी ऑदर्स आहे. ठीक आहे, कुठे गेले? इंडस रिव्हर बँक, ही एक नदी आहे, या नदीच्या काठावर गेले. ठीक आहे, या नदीच्या काठावर गेले. इथं ते गेले या नदीच्या काठावर. ठीक आहे, कोण कोण गेले? अलाहाबाद गेला, त्याच्यासोबत हमीदुल्ला, आणि त्याच्यासोबतच कोण? आणखीन 2-3 व्यक्ती. कशासाठी गेले? कलेक्टिंग ऑफ रीड्स, एका प्रकारचा प्लांट आहे ते घेण्यासाठी ते तिथे गेले. ठीक आहे, एका प्रकारचा प्लांट आहे, रीड्स काय म्हणतात त्याला, ते घेण्यासाठी ते तिथे गेले. तिथं गेल्यानंतर काय झालं? ॲज दे रीच द रिव्हर बँक, मोहम्मद हुसेन शाह, हा कोण आहे? मोहम्मद हुसेन शाह, फादर ऑफ वली शाह, वॉज टेकिंग बाथ, हा तिथं आंघोळ करीत होता. ठीक आहे, त्याने काय सांगितलं अलाहाबादला आणि दुसऱ्या व्यक्तींना की तुम्ही हे रीड्स जे आहे, रीड्स हा प्लांट आहे, मला पण माहित नाही, फक्त प्लांट म्हणतो याला, की जे कट करीता ते करू नका, कारण की हे जे लँड आहे हे माझं आहे. बेसिकली या मोहम्मद हुसेननं या अल्लाहाबाद, हमीदुल्ला आणि जे काही आणखीन व्यक्ती होते त्यांना सांगितलं की या इंडस रिव्हर वरून जे काही तुम्ही रीड्स नावाचा प्लांट कलेक्ट करीत आहात ते तुम्ही करू नका, कारण की हा लँड, जे काही ऍडजॉइनिंग लँड आहे इथं, हा लँड आहे हा माझा आहे आणि हे जे रीड्स आहे माझे आहे. ठीक आहे, परंतु ते तिथे थांबले नाही आणि त्यांनी 16 बंडल काय केले, कलेक्ट केले रीड्सचे आणि परत जाऊ लागले. ऑन वे बॅक दे वर स्टॉप बाय गुलाम शाह. आता त्यांना कोण थांबलं? इथं आपण लिहू, गुलाम शाहनं थांबलं. ठीक आहे, गुलाम शाह हा एक व्यक्ती आहे, त्याने थांबलं आणि आज देम टू रिटर्न. ते काय त्याला काय सांगितलं की हे जे तुम्ही कलेक्ट केले ते मला परत द्या. परंतु अलाहाबाद आणि त्यांच्या जे काही मित्रमंडळ होतं त्यांनी रिफ्यूज केलं. ऑन दिस गुलाम शाहने काय केलं? त्याने मागितलं की मला परत द्या, ते जे काही तुम्ही रीड्स जे कलेक्ट केले ते मला परत द्या, परंतु त्याने काही दिले नाही. म्हणून गुलाम शाहने काय केलं? त्याला हिट केलं, त्याला मारलं. कशाने? एका स्टिकनं. ठीक आहे, बट द हिट मिस. जे गुलाम शाहने अलाहाबादला मारलं ते काही मिस झालंय. त्याच्यानंतर काय झालं? मिस झालं आणि अलाहाबादनं बॅम्बू घेतला आणि गुलामशाहला मारायला सुरुवात केली. पहिले गुलामशाहनं त्याला मारलं, परंतु तो मिस झाला आणि त्याच्यानंतर अलाहाबादनं ती बॅम्बू स्टिक घेतलं आणि गुलामशाहला मारलं. त्यानंतर काय केलं? गुलामशाह हा मदतीसाठी पुकार करू लागला. मदतीसाठी पुकार केली गुलामशाहनं. कोणी केली? मदतीसाठी पुकार केली. ऑन हिअरिंग हिज शाउट, महबूब शाह, आता कोण आले तिथे? महबूब शाह आलं आणि वली शाह, रश देअर विथ लोडेड गन. आता हे 2 नवीन व्यक्ती तिथे आले, महबूब शाह आला आणि वली शाह आला, रश देअर विथ लोडेड गन. त्यांना काहीच माहित नाही ते काय चालू आहे. ते फक्त काय ऐकून आले? या गुलाम शाहनं जे ओरडाओरड केली आहे, मदतीची पुकार केली आहे, त्याच्या मदतीसाठी कोण आले? महबूब शाह आलाय आणि वली शाह आलाय आणि त्यांच्याकडे काही लोडेड पिस्टल आहे, जे काही लोडेड गन आहे. अल्लाहाबाद अँड हिज फ्रेंड्स स्टार्टेड रनिंग. हे लोडेड पिस्टल बघून काय केलं? अल्लाहाबाद आणि त्यांचे जे मित्र गुलामशाहला मारत होते, आता ते तिथून पडून जाण्यास सुरुवात केली. ठीक आहे, व्हाईल रनिंग अवे वली शाह फायर. या वली शाहने काय केलं? फायर केलं. ठीक आहे, ऍट हमीदुल्ला त्यानं फायर केलं. आता 3 व्यक्ती होते, त्यामध्ये हमीदुल्ला जे आहे त्याच्यावर फायर केलं आणि तो तिथेच मेला. ठीक आहे, महबूब शाहने पण काय केलं? फायर केलं. कोणावर? अल्लाहाबादवर. ऑफ विच ही सफर सर्व्हर इंजुरी. त्याला गिरवेस इंजुरी झाली, बट लेटर ऑन ही ऑल्सो डाय. काही दिवसानंतर अल्लाहाबाद पण मेला. ठीक आहे, वली शाह तिथून पडून गेला, परंतु महबूब शाहला पोलिसांनी पकडलं. आय होप तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत की अल्लाहाबाद आणि हमीदुल्ला आणि आणखीन 2-3 व्यक्ती तिथे जात होते. तिथं त्यांना गुलाम शाह भेटला. पहिले तिथं त्यांना कोण भेटला? महबूब. इथं कोण बात करीत होता? मोहम्मद हुसेन होता, ते आंघोळ घेत होता या नदीमध्ये. तिथं बेसिकली त्यांना थांबवलं, की सांगितलं की हे आमचे जे काही प्लांट आहे आमचे, तुम्ही कलेक्ट करू नका. ठीक आहे, तरी पण त्यांनी कलेक्ट केले. त्याच्यानंतर ते परत जाऊ लागले, कलेक्ट करून ते परत जाऊ लागले. तेव्हा तिथं कोण भेटला? गुलामशाह भेटला. गुलामशाहनं बेसिकली त्यांना सांगितलं की परत करा. त्यांना सांगितलं की आम्ही परत करत नाही. मग गुलामशाहनं काय केलं? त्यांना हिट केलं. ते हिट काय झालं? मिस झालं. ते मिस झाल्यानंतर काय झालं?
आता अल्लादादने आणि हमीदुल्लाने आपल्या हातामध्ये ते स्टिक घेतलं आणि गुलाबशाहला काय करू लागले, मारू लागले. ठीक आहे, मारून लागल्यामुळे काय झालं, गुलाबशाहने काय केलं, मदतीसाठी पुकार केली. त्याच्या मदतीसाठी कोण आले, हे दोन नवीन व्यक्ती आले. पहिलं कोण होता, महबूब शाह आणि दुसरा वली शाह. वली शाहने काय केलं, त्यांच्याकडे काय होतं, लोडेड पिस्टल होती. मग लोडेड पिस्टलने काय केलं, वली शाहनं फायर केलं. कोणावर केलं, हमीदुल्लावर केलं. हमीदुल्ला तिथं जागेवरच मृत्यू पावला. आणि महबूब शाहने पण काय केलं, फायर केलं. कोणावर केलं, अल्लादादला. अल्लादाद काही दिवसानंतर मेला. ठीक आहे, आणि कोणाची जप्ती झाली, महबूब शाहची जप्ती झाली. आता पुढे जाऊया. आता हा केस जेव्हा प्रिव्ही काउन्सिल समोर आला, एक मिनिट, ओके, प्रिव्ही काउन्सिलने काय केलं, अक्विट केलं. कोणाला अक्विट केलं, जे काही कन्व्हिक्शन महबूब शाहला कोणी दिलं, लाहोर हायकोर्टनं, त्यावेळेस लाहोर हायकोर्ट होती, जे काही कन्व्हिक्शन दिलं महबूब शाहला 302 मध्ये, त्याला अक्विट केलं. ठीक आहे, आता वाचून घ्या. द प्रिव्ही काउन्सिल अक्विटेड द appellant convicted under section 302 and 34 of IPC. The privy council held that in the present case there was no scope of pre-planning between Mahbub Shah and Wali Shah to kill Allahdad. Therefore the privy council set aside judgment of High Court and acquitted Mahbub Shah from all charges. आता तुम्हाला एक गोष्ट सांगितलं या केस मध्ये की महबूब शाह आणि वली शाह तिथे कशासाठी आले, ते फक्त त्यांना काहीच माहित नाही हे काय चालू आहे, ते प्लांट वगैरे कलेक्ट, त्यांना काहीच माहित नाही. ते त्यांच्याकडे लोडेड पिस्टल होती आणि ते कोणाच्या मदतीसाठी आले, गुलामशाहच्या मदतीसाठी आले. त्यामुळे त्यांना तेवढंच माहित होतं, त्यांच्याकडे लोडेड पिस्टल होती. ठीक आहे, त्यांना पाहिलं असेल की गुलामशाहला अल्लादाद आणि हमीदुल्ला आणि त्यांचे काही व्यक्ती मारत आहे, तेवढंच पाहिलं असेल आणि त्यानुसार त्यांनी ऍक्ट केलं असेल. त्यामुळे प्रिव्ही काउन्सिलने काय केलं, त्यांना अक्विट केलं. कारण की त्यांच्या मनामध्ये काहीच नव्हतं तिथं जाऊन ते फायर करायचं, त्यांच्याकडे कॉमन इंटेन्शन तिथं तयार नव्हती. ठीक आहे, कारण की तिथं कॉमन इंटेन्शन नव्हती, म्हणून प्रिव्ही काउन्सिलने काय केलं, प्री प्लॅनिंग नव्हती महबूब शाह आणि वली शाह मध्ये टू किल अल्लादाद. त्यांना काय माहितच नव्हतं अल्लादाद कशासाठी आलता. ठीक आहे, आणि गुलामशाह काय मागत होता आणि कशासाठी त्याने हल्ला केला त्यांच्यावर. त्याच्यानंतर अल्लादाद आणि हमीदुल्लाने परत वार केला, काहीच माहित नाही. ते फक्त तिथे आलते, जे काही ओरडाओरड गुलामशाहने केली त्यामुळे ते तिथे आलते. थोडंसं लेंदी केस लो आहे, परंतु तुम्हाला समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे की कोर्टने इंटरप्रेट कशामुळे केलं. कोर्टने इंटरप्रेट कुठे केलं की महबूब शाह आणि वली शाहला त्यांच्या डोक्यामध्ये काहीच माहित नव्हतं. या एका पॉइंटवर महबूब शाहला आणि वली शाहला इथे अक्विटल करण्यात आलंय, कारण की ते तिथे आले कशासाठी, फक्त मदतीसाठी आले. ते कोणाच्या, गुलामशाहच्या. त्यांना काय ते भानगड पहिले झालं, ते प्लांट रेट ते काहीच माहित नव्हतं. त्यांच्याकडे लोडेड पिस्टल होती, त्याने गुलामशाहच्या बचावासाठी ते तिथं आलतं आणि त्याने फायर केलं. ठीक आहे, पुढे जाऊया. आणखीन एक केस आहे पांडुरंग, कारण की हे खूप महत्वाचं टॉपिक आहे. ठीक आहे, कॉमन इंटेन्शन खूप महत्वाचं आहे, प्रश्न येतात आणि त्यामुळेच काय हा महत्वाचा आहे. पांडुरंग, त्यामुळे एवढे केस लॉ पण घेतले. पांडुरंग वर्सेस स्टेट ऑफ हैदराबाद 1955. The court held that person cannot held vicariously accountable for the action of another if the purpose to commit the crime was not common. ठीक, बेसिकली विकारास लायबिलिटी बद्दल सांगतो. इट इज नॉट कॉमन इंटेन्शन इफ देअर कंडक्ट इज इंडिपेंडेंट ऑफ ऍक्ट ऑफ अनदर, इट विल बी नोन ॲज सेम पर्सन. बेसिकली इथं विकारियस लायबिलिटी जोपर्यंत, इथं काय या केस मध्ये काय सांगितलंय, जोपर्यंत ठीक आहे, इंग्लिश मध्ये पर्यंत, जोपर्यंत कॉमन इंटेन्शन नाही, तेव्हापर्यंत विकारियस लायबिलिटी नाही. म्हणजे कॉमन इंटेन्शन नाही तोपर्यंत विकारियस लायबिलिटी नाही, आणि जेव्हा कॉमन इंटेन्शन आली तेव्हा तुम्ही विकारियसली लायबल आहे त्याच्या ऍक्ट साठी, दुसऱ्याच्या ऍक्ट साठी. त्याच्यानंतर तिसरा एक केस लॉ, चौथा आहे राम विलास Singh versus State of Bihar 1963. The court determined that length of punishment for each individual engaged in that conduct with the common intention is to be determined by the type and degree of that offense committed.
म्हणजे बेसिकली जे काही तुमची लायबिलिटी असणार ते तुमच्या ऍक्ट प्रमाणे ते काय इंडिव्हिज्युअल अगेन कॉम्युनिटी म्हणजे टाइप ऑफ डिग्री ऑफ ऑफिस लायबिलिटी कशी असणार, विल बी लायबिलिटी टू बी डिसाइडेड as type and degree of offense. हा केसला जास्त लिहू नका, थोडं कॉन्फ्लिक्टिंग सांगतोय, ठीक आहे, याला स्किपच करा, म्हणजे स्किप करू नका, ठीक आहे, चांगलं केसला डिग्री ऑफ ऑफेन्स कमिटेड. पुढे जाऊया. हा 2023 चा केस लॉ खूप महत्वाचा आहे, ठीक आहे. राम नरेश वर्सेस स्टेट ऑफ यूपी 2023 आहे. प्रायर मीटिंग ऑफ माइंड नॉट मॅन्डेट टू ट्रिगर सेक्शन 34 ऑफ आयपीसी, म्हणजे 3 पास ऑफ बीएनएस. कॉमन इंटेंशन कॅन फॉर्म इवन ड्युरिंग द कमिशन ऑफ ऑफेन्स. आता या केसला मध्ये कोण आहे, बलराम आहे आणि त्याचा एक ब्रदर आहे रामकिशोर, जो की मृत्यू पाहिला. वेर अटॅक्ड बाय द 4 पर्सन. त्यांच्यावर इथं कोण कोण आहे, बलराम आहे आणि रामकिशोर आहे, ठीक आहे. यांना 4 व्यक्तींनी 4 पर्सन अटॅक केलाय, अटॅक, ठीक आहे. त्याच्या पुढे काय झालं, वन ऑफ अक्यूज वॉज कॅरिंग आयरन रॉड. एका अक्यूज कडे काय होती, आयरन रॉड होती. ही वॉज अलॉंग विथ अदर पर्सन नेमली राजाराम. एक राजाराम अक्यूज आहे, जोगेंद्र अक्यूज आहे, राम नरेश ॲपलेंट, म्हणजे हे पण अक्यूज आहे, अपील मध्ये गेले. हु हॅड लॅटिस. यांच्याकडे होती, एकाकडे आयरन रॉड होती आणि या तिघांकडे काय होती, लाठी होती लाकडाची. द विक्टिम शाउटेड फॉर हेल्प बट इन वेन. तर विक्टिम जो रामकिशोर आहे तो काय करू लागला, मदतीसाठी पुकार करू लागला, पण त्याच्या मदतीसाठी कोणी आलं नाही. दीज 4 अक्यूज गेव ब्रुटल ब्लोज. त्याने काय केलं, खूप ग्रीवियस हर्ट कॉज केली, भयानक वार केलं कोणावर, रामकिशोर, फ्रॉम लाठीज अँड आयरन रॉड. द विक्टिम गॉट इंज्युर्ड अँड डायड. विक्टिमचं काय झालं, रामकिशोरची मृत्यू झाली. बेस्ड ऑन एफआयआर लॉन्च करण्यात आली. द अक्यूज पर्सन अ केस वॉज रजिस्टर्ड अंडर 302 अँड रीड विथ 34 ऑफ आयपीसी. The trial was convicted all 4 accused person under 302 and 34 of IPC. The appeal was filed before High Court and from the decision, but aggrieved person म्हणजे आता त्यांना कुठं कुठं कन्व्हिक्शन आलं, एक तर सेशन कोर्ट मध्ये कन्व्हिक्शन आलं आणि हायकोर्ट मध्ये त्यांना काय झालं, कन्व्हिक्शन आलं, ठीक आहे, कन्व्हिक्शन आला. पण हा जो कोण आहे, राम नरेश आहे, त्याने काय केलं, अपील फाईल केली. कोणाकडे, राम नरेशनं अपील फाईल केली कुठं, सुप्रीम कोर्ट. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणते बघून घ्या. फॉर अप्लाइंग सेक्शन 34 ऑफ आयपीसी देर शुड बी अ कॉमन इंटेंशन ऑफ ऑल अक्यूज पर्सन विच मीन्स कम्युनिटी ऑफ अ पर्पस अँड कॉमन डिझाईन. हा सुप्रीम कोर्ट म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, 34 साठी काय पाहिजे, को अक्यूज पर्सन कॉमन इंटेंशन, देर शुड बी कॉमन इंटेंशन. कॉमन इंटेंशन कशी पाहिजे, प्रत्येक अक्यूजची पाहिजे, ठीक आहे. विच मीन्स कम्युनिटी ऑफ अ पर्पस, एकच पर्पस पाहिजे आणि एकच डिझाईन पाहिजे, ठीक आहे. काय पाहिजे, पर्पस सेम पाहिजे आणि कॉमन डिझाईन पाहिजे, ठीक आहे. इट फर्दर हायलाइटेड दॅट द कॉमन इंटेंशन डज नॉट मीन दॅट द को अक्यूज पर्सन शुड हॅव एंगेज इन एनी डिस्कशन और अग्रीमेंट सो फार ॲज टू प्रिपेअर अ प्लॅन और हॅच अ कॉन्स्पिरसी फॉर कमिटिंग ऑफेन्स. म्हणजे काय की तुमचं काय प्री माइंडसेट असणं गरजेचं नाही. बेसिकली काय सांगतो, प्री माइंड जे माइंड म्हणजे याला लॅटिन मध्ये एक टर्म आहे, कन्सेन्सस ऍड ऍडम, ठीक आहे. मीटिंग ऑफ माइंड याला म्हणतात. थोडंसं लक्षात ठेवा, तुम्ही मेन्स मध्ये पण वापरू शकतात. माइंड थोडंसं वेगळं दिसतंय आन्सर आपलं, ठीक आहे. कन्सेन्सस ऑफ ऍडम, ठीक आहे. Plan hatch conspiracy for committing offense. Common intention is a psychological fact and it can be formed a minute before actual happening of incidents or stated earlier even during occurrence of incident. म्हणजे काय, कॉमन इंटेंशन हा सायकोलॉजिकल फॅक्ट आहे आणि हा एक मिनिट बिफोर ऍक्च्युअल हॅपनिंग ऑफ इन्सिडेंट तयार होऊ शकतो. एवढी गोष्ट सुप्रीम कोर्टने सांगितली, ठीक आहे. आणि एवढंच महत्वाचं आहे, त्यासाठी एवढंच मी तिथून घेतलंय.
जास्त आपल्याला लिहायचं नाही, कारण की अननेसेसरी बिग आन्सर करून आपल्याला काही भेटणार नाही. पुढे जाऊया. चॅप्टर 2 पनिशमेंट. ठीक आहे, 4 ते 13 मध्ये पनिशमेंट आहे. ठीक आहे, आपण पनिशमेंटला सुरुवात करणार आहोत. आता पनिशमेंटसाठी हा छोटासा एक मॅप तयार केलाय मी. तुम्ही म्हणजे पनिशमेंट एका पेजवर घेण्यासाठी तुम्ही बेसिकली कॉपी करू शकता. ठीक आहे, पहिले काय आपल्याकडे कोणती पनिशमेंट आहे? डेथ पनिशमेंट. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे कॅपिटल पनिशमेंट पण याला म्हणतो आपण, कॅपिटल पनिशमेंट पण म्हणतो. दुसरी काय? आजीवन कारावास, लाईफ इम्प्रिझनमेंट. तिसरी कोणती? इम्प्रिझनमेंट विच इज अ ट्रू डिस्क्रिप्शन. पहिली कोणती? रिगरस विथ हार्ड लेबर. ठीक आहे, आणि दुसरी सिंपल. म्हणजे पहिली आपल्याला डेथ, दुसरी इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, तिसरी इम्प्रिझनमेंट जे की 2 काइंडची. पहिली त्यामधली कोणती? रिगरस, आणि दुसरी सिंपल. आणि त्याच्यानंतर फोरफिचर प्रॉपर्टी, आपली जप्ती म्हणतो प्रॉपर्टीची, फाईन. आणि ही एक नवीन पनिशमेंट आहे, त्याला काय म्हणतो आपण? कम्युनिटी सर्व्हिस म्हणतो. आपल्याकडे किती प्रकारचे पनिशमेंट आहे? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 प्रकार कम्युनिटी सर्व्हिस, 7 प्रकारचे पनिशमेंट. ठीक आहे, 3 4 5 6 प्रकारची पनिशमेंट आहे. ठीक आहे, 1 2 3. ठीक आहे, ही 4 5 आणि 6 प्रकारचे, टोटल 6 टाइप ऑफ पनिशमेंट. पनिशमेंट. आणि त्याच्यानंतर सेक्शन 5 काय सांगतो? कम्युनिटेशन ऑफ अ डेथ सेंटेन्स अकॉर्डिंग टू सेक्शन 474 ऑफ BNS. म्हणजे कम्युनिटेशन काय? एका पनिशमेंट पासून दुसरी पनिशमेंट त्याला देणे, लेसर पनिशमेंट त्याला देणे, त्यालाच काय म्हणतात? कम्युटेशन म्हणतात. एका मोठ्या पनिशमेंट मधून छोटी पनिशमेंट त्याला देणे, त्याला कम्युटेशन म्हणतात. सेक्शन 6 काय म्हणतो? फ्रॅक्शन फॉर टर्म ऑफ पनिशमेंट 20 years. इथं लाईफ इम्प्रिझनमेंट लिहा. ठीक आहे, टायपिंग मध्ये राहिले. फ्रॅक्शन फॉर ऑफ अ टर्म ऑफ लाईफ इम्प्रिझनमेंट दॅट इज 20 years. एखादी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो एखाद्या ऑफेन्स साठी लाईफ इम्प्रिझनचं फ्रॅक्शन करायचं असेल आपल्याला, तर आपण त्याला 20 years घरीच धरणार. सेक्शन 7 काय म्हणतो? सेंटेन्स इन केस ऑफ इम्प्रिझनमेंट बी होली और पार्शली रिगरस, बी होली सिंपल, बी होली रिगरस और पार्शली रिगरस और पार्शली सिंपल. शॉर्ट मध्ये लिहिले फक्त रिव्हिजन साठी. ठीक आहे, आता इन डेप्थ मध्ये स्टडी करून घ्या. पनिशमेंट कोणते? द पनिशमेंट टू विच ऑफेंडर आर लायबल अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस संहिता आर. पहिलं डेथ पनिशमेंट, दुसरं इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, तिसरं इम्प्रिझनमेंट विच इज रिगरस किंवा सिंपल, चौथं फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी जप्ती, 5वं फाईन, 6वं कम्युनिटी सर्व्हिस. ठीक आहे, 6 प्रकारचे पनिशमेंट आहे. पुढे जाऊया. 5 काय म्हणतो? कम्युटेशन द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोणती आहे? इथं अप्रोप्रिएट शब्दाला म्हणजे कोणती गव्हर्नमेंट? स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, मे विदाउट द कन्सेंट. म्हणजे हा खूप महत्वाचा आहे, ऑफेंडरची कन्सेंट असणं गरजेचं नाहीये. इथून प्रश्न येतो प्रिम्स मध्ये विचारतात. ठीक आहे, कन्सेंट पाहिजे का नाही? इथं कन्सेंटची गरज नाहीये. कम्यूट एनी पनिशमेंट अंडर दिस संहिता टू एनी अदर पनिशमेंट इन अकॉर्डन्स विथ द 474 ऑफ BNSS 2023. 474 ऑफ BNS आपण जेव्हा BNSS स्टडी करणार तेव्हा पाहूया. कम्युटेशन बद्दल सांगतो बेसिकली, आणि हाच तिथं पण सांगतो. एक्सप्लेनेशन काय? फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन एक्सप्रेशन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मीन्स, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची डेफिनेशन आपल्याला दिली आहे. इन केस where the sentence is a sentence of death, पहिले तिथं death आहे, किंवा offense against any law relating to the matter to which executive power of union extend. पहिले तिथं deathचं सेंटेन्स आहे, किंवा हा 2 आहे बघा, इथं डेथ सेंटेन्स वर हा सेंटेन्स एंड होतो. पहिला सेंटेन्स काय? डेथची पनिशमेंट आहे. आणि दुसरं काय सांगतो की असा कोणताही कायदा, असा कोणताही ऑफेन्स ज्याच्यावर एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड होते तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पॉवर कुठे कुठे की डेथचा ऑफेन्स केले तेव्हा कोणताही व्यक्ती, वेदर एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ अ स्टेट और सेंटर, जेव्हा डेथचा ऑफेन्स केले तेव्हा, आणि दुसरं कुठं कोणताही ऑफेन्स रिलेटिंग टू एनी लॉ टू विथ द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड. पहिलं काय?
डेथसाठी बेसिकली. दुसरा सेपरेट एनी ऑफेन्स नाही बरोबर, लॉ टू विच एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड. दोन गोष्टी आहे आपल्या मध्ये विचारू शकतात, एवढं डीप तर विचारत नाही, परंतु थोडं लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू जर तुम्ही सांगितलं दोन गोष्टी आहे तर थोडासा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये एखादा मार्क जास्त होऊ शकतो. आणि दुसरं काय, इन केस वेअर द सेंटेन्स वेदर डेथ ऑर नॉट. आता स्टेट ही बेसिकली स्टेट गव्हर्नमेंट बद्दल सांगते की जेव्हा डेथ आहे किंवा नाही फॉर an offense against a law relating to matter which executive power of state extend state within ठीक आहे, स्टेट एक्शन. बेसिकली दुसरं काय की डेथ आहे किंवा नाही, ठीक आहे, गरज नाही. स्टेटची पॉवर कधी असणार आहे, डेथ आहे किंवा नाही. आणि दुसरं काय सांगतो, लॉ विच इज मेड बाय स्टेट, विच एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट एक्झिस्ट, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट एक्सटेंट. ठीक आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. हा खूप सोपा सेक्शन आहे. इन कॅल्क्युलेटिंग सेक्शन 6, इन कॅल्क्युलेटिंग द फ्रॅक्शन ऑफ टर्म ऑफ पनिशमेंट, imprisonment for life shall be reckoned as equivalent to the imprisonment for 20 years unless otherwise provided. बेसिकली जेव्हा फ्रॅक्शन म्हणजे काय, आपण छेद करत असतो 1/2 किंवा 1/4 1/6 असं करीत असतो. परंतु जेव्हा एखाद्याची लाईफ आपल्याला फ्रॅक्शन मध्ये पाहिजे तर लाईफचं फ्रॅक्शन कसं करणार, लाईफ एखाद्याची लाईफ तर आपल्याला माहित नसते ना किती वर्ष जिंकेल, लाईफचं फ्रॅक्शन कसं करणार त्यासाठी आपल्याकडे एक सेक्शन आहे. सेक्शन 6 काय सांगतो, सेक्शन 6 सांगतो की 20 इयर्स गृहीत फ्रॅक्शन करताना गृहीत धरा. बेसिकली सेक्शन 6 सांगतो. ठीक आहे, 20 वर्ष एवढं लक्षात ठेवा. आणि सेक्शन 6 मध्ये सांगितलंय एवढं लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त या सेक्शन मध्ये काहीच नाही. सेक्शन 7 काय सांगतो, in every case in which an offender is punishable with imprisonment which may be either description, it shall be competent to the court which sentence such offender direct the sentence that such imprisonment shall be wholly rigorous, पूर्ण rigorous पाहिजे, wholly simple और partly rigorous किंवा partly simple. म्हणजे कॉम्पिटंट कोर्ट काय करणार, कॉम्पिटंट कोर्ट सांगणार की जे काही इम्प्रिझनमेंट आहे ते कसं असणार, होली पहिली गोष्ट रिगरस असणार, दुसरी होली सिंपल असणार, तिसरा पार्टली सिंपल, पार्ट्स मध्ये सिंपल असणार काही वर्ष आणि काही वर्ष पार्टली रिगरस. कॉम्पिटंट कोर्ट जेव्हा कन्व्हिक्शन देताना सांगतो आपल्याला तेव्हा सेक्शन 7 सांगतो रिगोरस. ठीक आहे, जास्त काय नाही या सेक्शन मध्ये. पुढे जाऊया. आता हा खूप महत्वाचा सेक्शन आहे म्हणून थोडस एक डायग्राम तयार केलंय. ठीक आहे, सेक्शन 8 आहे सेंटेन्स ऑफ फाईन. ठीक आहे, छोटीशी डायग्राम आहे, एका पेजवर मी आणण्याचा प्रयत्न केलाय जे काही आहे. आणखीन यामध्ये 2 सेक्शन राहिले 6 आणि 7, त्यांची पेन डायग्राम आपण मागे तयार केली आहे पुढच्या स्लाइड मध्ये. ठीक आहे, बघून घेऊया. पहिले काय सांगतो, सेक्शन 8चा क्लॉज 1 काय सांगतो, अमाऊंट ऑफ फाईन कसं असलं पाहिजे, अनलिमिटेड आहे. म्हणजे कोर्ट किती अमाऊंट ऑफ फाईन सब्जेक्ट टू द सेक्शन 23 ऑफ BNS, जे काही लिमिट त्यांना दिली आहे मॅजिस्ट्रेटला. परंतु इथं काय बेसिकली 8चा 1 काय सांगतो की अनलिमिटेड बट नॉट एक्सेसिव्ह. जर आपल्याला BNS मधून प्रश्न आला तर आपण अनलिमिटेड बट नॉट एक्सेसिव्ह असं लिहिणार. बेसिकली प्रिलिम्स मध्ये विचारतात अनलिमिटेड बट नॉट एक्सेसिव्ह. सेक्शन 8चा 2 काय सांगतो, इम्प्रिझनमेंट, सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन.
आता यामध्ये 3 प्रकारचे इम्प्रिझनमेंट आहे. ठीक आहे, पहिलं इम्प्रिझनमेंट काय, ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट प्लस फाईन आहे. इथं काय इम्प्रिझनमेंट पण त्याला दिली आहे आणि फाईन पण दिले. ठीक आहे, पहिले काय इम्प्रिझनमेंट दिली, त्याला जे काही तुरुंगवास दिला आणि फाईन पण दिले. ठीक आहे, दुसरं काय इम्प्रिझनमेंट और फाईन, त्याला एक तर इम्प्रिझनमेंट द्या किंवा फाईन द्या, दोघांमधून एक द्या. ठीक आहे, पहिल्यामध्ये आपण त्याला काय दिलं, दोन्ही दिले. इथं काय दोन्ही मधून एक, दोन्ही पैकी एक. कुठं यामध्ये. ठीक आहे, इम्प्रिझनमेंट और फाईन. तिसरं काय फाईन ओनली, फक्त जे काही फाईन आहे तेवढंच आहे. शॅल सफर इम्प्रिझनमेंट फॉर सर्टन टर्म, त्याला काही दिवसासाठी ऍडिशनल इम्प्रिझनमेंट देणार जेव्हा डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन करणार. आता तिसऱ्यामध्ये काय सांगितलं, इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन, जर त्याने डिफॉल्ट केलं तर त्याला इम्प्रिझनमेंट किती भेटणार, इम्प्रिझनमेंट नॉट एक्सिडिंग 1/4 ऑफ इम्प्रिझनमेंट विच इज अ मॅक्सिमम फिक्स फॉर द ऑफेन्स. म्हणजे जे काही ऑफेन्सची पनिशमेंट आहे, समजा ऑफेन्सची पनिशमेंट जे इथे लिहित नाही, तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होणार, जे काही इम्प्रिझनमेंट त्याची 1/4 असणार. म्हणजे जर एखाद्या ऑफेन्सची पनिशमेंट 4 वर्ष असेल तर त्याला आपण 1/4 करणार म्हणजे 1 वर्ष तिथं याला भेटणार. ठीक आहे, जास्त लिहित नाही, खाडाखोड चांगली नाही. त्याच्यानंतर 8 काय सांगतो, इम्प्रिझनमेंट विच द कोर्ट इम्पोज इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन. पहिले काही गोष्टी सांगितले, डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन. ठीक आहे, और इन डिफॉल्ट ऑफ कम्युनिटी सर्व्हिस, इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन और इन डिफॉल्ट ऑफ कम्युनिटी सर्व्हिस. म्हणजे काय सांगितलंय इथं, जर सांगितलंय दोन गोष्टी, इथं 2 इम्प्रिझनमेंट बद्दल हा सांगतो. 8 पहिले इम्प्रिझनमेंट कोणती इथं लिहितो की इम्प्रिझनमेंट प्लस फाईन आहे किंवा इम्प्रिझनमेंट और फाईन. या दोन्ही मध्ये इम्प्रिझनमेंट कशी असणार, एनी डिस्क्रिप्शन. जेव्हा एनी डिस्क्रिप्शन हा वर्ड यूज होतो तेव्हा सिंपल असू शकते किंवा रिग्रेस असू शकते. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन साठी पनिशमेंट दिली जाते किंवा जेव्हा त्याला इम्प्रिझनमेंट प्लस फाईन दिलंय किंवा इम्प्रिझनमेंट और फाईन, या दोन्ही मधून जेव्हा त्याला इम्प्रिझनमेंट दिली गेली आहे, डिफॉल्ट मध्ये दिली गेली आहे, तर कशी त्याची इम्प्रिझनमेंट असणार, ती सिंपल असू शकते किंवा रिग्रेस असू शकते. ते कोण डिसाइड करणार, कॉम्पिटंट कोर्ट डिसाइड करणार. परंतु जेव्हा 8(5) मध्ये काय सांगितले, जेव्हा फक्त फाईन आहे, ओनली फाईन आहे, हा तिसरा इथं डायरेक्ट ओनली फाईन आहे किंवा कम्युनिटी सर्व्हिस ओनली आहे, तेव्हा त्याला कशी असणार, सिंपल असणार. इथं मॅन्डेटरी सिंपल दिली आहे. परंतु जेव्हा हे दोघंही आहे, पहिलं इम्प्रिझनमेंट विथ फाईन आहे प्लस फाईन और फाईन आहे, तेव्हा एनी डिस्क्रिप्शन आहे, ते कॉम्पिटंट कोर्ट देणार. परंतु जेव्हा ओनली फाईन किंवा ओनली कम्युनिटी सर्व्हिस दिली आहे तेव्हा ती सिंपलच असणार 8(5) प्रमाणे. ठीक आहे, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ फाईन किती आहे, 5,000 रुपये जर फाईन असलं तर त्याला 2 महिने, ओके 5,000 असलं तर 2 महिने, 10,000 असलं तर 4 महिने आणि 10,000 पेक्षा जास्त असला तर 1 वर्ष. ठीक आहे, एवढी त्याला इम्प्रिझनमेंट भेटणार आहे जेव्हा डिफॉल्ट मध्ये जेव्हा जातो. ही जी 1/4 आहे, जेव्हा ही कम्युनिटी सर्व्हिस दिली आहे, ओनली फाईन बद्दल आहे. ओके, ओनली फाईन बद्दल आहे. जेव्हा ओनली फाईन आहे, जेव्हा फाईन फक्त 5,000 होता तेव्हा 2 महिने, जेव्हा फाईन फक्त 10,000 होता 4 महिने आणि 10,000 पेक्षा जास्त असेल तेव्हा 1 वर्ष पनिशमेंट त्याला देण्यात आली. हा कोणाबद्दल सांगतो, फक्त 8(5) बद्दल सांगतो. ओके, पुढे जाऊया. हा बेअर ऍक्ट आहे, आपण रीड करून घेऊ. Where no sum is expressed to which fine may be extended, the amount of fine to which offender is liable is unlimited but shall not be excessive. म्हणजे कोणताही सम डायरेक्टली दिलेला नाही, 5,000 10,000 काही फाईन दिलेलं नाही, तेव्हा अनलिमिटेड आहे पण shall not be excessive. दुसरा काय सांगतो, इन एव्हरी केस ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट. पहिला विथ इम्प्रिझनमेंट ॲज वेल एज फाईन. इम्प्रिझनमेंट विथ फाईन, बेसिकली इम्प्रिझनमेंट प्लस फाईन आहे इथं. इन विच ऑफेंडर इज सेंटेन्स टू फाईन और विथ और विदाउट फाईन. इथं काय, इन विच द ऑफेंडर इज सेंटेन्स टू द फाईन. ठीक आहे, वेदर विथ और विदाउट इम्प्रिझनमेंट. दुसरी गोष्ट काय सांगतो इथं की इम्प्रिझनमेंट और फाईन पण आलं इथं. ठीक आहे, आपण मागच्या स्लाइड मध्ये स्टडी केलं की काय सांगितलंय,
in which the offender is sentenced to fine whether or without imprisonment. फाईन दिलाय किंवा और इम्प्रिझनमेंट दिली. ठीक आहे, हा और इथून आलाय. ठीक आहे. तिसरं काय सांगतो, पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट और फाईन ओनली. बेसिकली इथं काय, इम्प्रिझन फाईन ओनली. ठीक आहे. Offender is sentenced to fine. It shall be competent to the court which sentence such offender to direct the sentence that in default of payment of fine, the offender shall suffer imprisonment for certain term in which the imprisonment shall be in excess of any other imprisonment to which he may have been sentenced or to which he may be liable under commutation of service. Basically ही ऍडिशन असणार आहे. इम्प्रिझनमेंट जे काही इथं भेटणार आहे सेक्शन 8 मध्ये, इन ऍडिशन असणार आहे, जी काही पहिली भेटली आहे त्याला. ठीक आहे, पुढे जाऊया. द टर्म फॉर विच द कोर्ट डायरेक्ट द ऑफेंडर टू बी इम्प्रिझनमेंट इन डिफॉल्ट ऑफ फाइन शॅल नॉट एक्सीड 1/4 of the term of imprisonment with the maximum fixed for the offense. म्हणजे 1/4 मॅक्स ऑफ ऑफेन्स, जे काही मॅक्सिमम पनिशमेंट आहे ते ऑफेन्स साठी 1/4 असणार आहे. ठीक आहे. इम्प्रिझनमेंट विथ द कोर्ट इम्पोज इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन इन डिफॉल्ट ऑफ कम्युनिटी सर्व्हिस मे बी एनी डिस्क्रिप्शन टू विच ऑफेंडर माइट हॅव बीन सेंटेन्स फॉर ऑफेन्स. जेव्हा कम्युनिटी सर्व्हिस किंवा फाईन दिली तेव्हा आपलं ते 5,000 2,000 साठी 5,000 साठी 2 महिने, 10,000 साठी 4 महिने आणि 10,000 पेक्षा जास्त असेल तेव्हा 1 वर्ष. इथं हा पॉइंट आहे. ठीक आहे. इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ द फाईन और कम्युनिटी सर्व्हिस, द इम्प्रिझनमेंट विथ द कोर्ट इम्पोजेस इन डिफॉल्ट ऑफ फाईन और डिफॉल्ट ऑफ ओके थोडी या 4 मध्ये काय सांगितले, एनी डिस्क्रिप्शन सांगितले. सॉरी इथं काय सांगितले की जेव्हा इम्प्रिझनमेंट प्लस फाईन किंवा इम्प्रिझनमेंट और फाईन आहे तेव्हा डिस्क्रिप्शन इम्प्रिझनमेंट कशी असणार आहे, ती पहिली सिंपल असू शकते किंवा रिगरस असू शकते. या 4 मध्ये सांगितलंय. ठीक आहे. 5 मध्ये काय सांगितलंय, जेव्हा बेसिकली काय सांगितलंय की कम्युनिटी सर्व्हिस आहे किंवा फाईन ओनली आहे तेव्हा पनिशमेंट कशी असणार आहे, सिंपल असणार आहे. ठीक आहे. आता बेसिकली इथं काय सांगितलंय, जेव्हा 2 महिने इम्प्रिझनमेंट आहे शॅल नॉट एक्सीड 5,000 साठी किती इम्प्रिझनमेंट भेटणार आहे, त्याला 2 महिने. इथं 10,000 साठी किती आहे, 4 महिने. आणि इन 1 year इन अदर केसेस, म्हणजे 1 year इन एनी अदर केसेस म्हणजेच काय, अबोव 10K. बेसिकली एवढं सांगितलंय. ठीक आहे. आता पुढे जाऊया. हा टर्मिनेशन ऑफ इम्प्रिझनमेंट. आता हा दुसरा मॅप आहे जे 5 पर्यंत आपण मागे कव्हर केले. आता 6 पर्यंत काय, 6 मध्ये 2 गोष्टी सांगितले. 8च्या क्लॉज 6 मध्ये काय सांगितले की टर्मिनेशन कशी असणार आहे, म्हणजे त्याची सुटका कशी होणार आहे. तर सुटका बेसिकली कशी कोणत्या प्रकारे होऊ शकते, ऑन पेमेंट ऑफ फाईन, जेव्हा तो पैसे देतो. ठीक आहे. ऑन पेमेंट ऑफ प्रोपोर्शनल ऑफ अ फाईन, जेव्हा तो प्रोपोर्शनल मध्ये पेमेंट देत असतो तेव्हा. हा पुढे आपण समजून घेऊया. आणि 8च्या 7 मध्ये काय सांगितले, इफ फाईन रिमेन्स अनपेड, त्याने पैसे दिलेच नाही, मे बी लिव्ड ऍट एनी टाइम विदिन द 6 years आफ्टर द पासिंग ऑफ सेंटेन्स. म्हणजे हा 6 वर्षाचा टाइम लिमिट आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा त्याला पासिंग ऑफ सेंटेन्स झालं, जेव्हा कन्व्हिक्शन दिलं, तर त्याच्या 6 वर्षाच्या आत तुम्ही काय करू शकता, त्याच्याकडून ते फाईन रिकव्हर करू शकता. ठीक आहे. 8च्या 7 मध्ये दुसरी गोष्ट काय सांगितली, इफ ऑफेंडर be liable to the imprisonment for a longer period than 6 years. Basically जेव्हा conviction ही more than 6 years आहे, conviction is above 6 years आहे, कारण की आपण या क्लॉज मध्ये काय स्टडी केलंय की तुम्ही 6 वर्षापर्यंत त्याच्याकडून पैसे घेऊ शकतात, कन्व्हिक्शनच्या 6 वर्षापर्यंत. परंतु जर कन्व्हिक्शनच 6 वर्षापेक्षा जास्त आहे तर मे बी लिव्ड ऍट एनी टाइम प्रिव्हियस टू द एक्सपायरेशन ऑफ दॅट पिरियड. जे काही पिरियड त्याला जे काही कन्व्हिक्शन आलंय, व्हॉट एव्हर द कन्व्हिक्शन, तुम्ही त्या पिरियड पर्यंत कन्व्हिक्शन
ठीक आहे. बेसिकली जे काही कन्व्हिक्शन आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडून ते पैसे घेऊ शकता, जे काय फाईन आहे. जेव्हा डेथ होते ऑफेंडरची, म्हणजे त्याच्या कन्व्हिक्शन पिरियड मध्ये तो जे काही ऑफेंडर तो मृत्यू पावला, तर त्याची डिस्चार्ज होत नाही फ्रॉम एनी लायबिलिटी त्याच्या प्रॉपर्टी मधून. ठीक आहे. जे काही त्याची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडून, ठीक आहे, त्याच्याकडून घेऊ शकतात. अँड वुड आफ्टर हिज डेथ बी लिगली लायबल फॉर हिज डेथ. म्हणजे जे काही त्याची प्रॉपर्टी आहे तिथून तुम्ही ते रिकव्हर करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊया. हाच बेसिकली बेर ऍक्ट आहे. 6(1) मध्ये काय सांगितले, द इम्प्रिझनमेंट विच इज इम्पोज इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन शॅल टर्मिनेट whenever that fine is either paid or levied by the process of law. म्हणजे जेव्हा फाईन पेड किंवा लॉने त्याला माफ केलंय तेव्हा बेसिकली ते टर्मिनेशन होणार. जे काही इम्प्रिझनमेंट आहे ते टर्मिनेट होणार. If before the expiration of the term of imprisonment fixed in default of payment for fine, such proportion of fine be paid or levied that the term of imprisonment suffered in the default of payment of fine is not less than the proportional to that part of the fine still unpaid, the imprisonment shall terminate. आपण हा पुढच्या स्लाइड मध्ये स्टडी करूया. ठीक आहे. प्रोपोर्शनल म्हणजे काय. ठीक आहे. आता हा इलिस्ट्रेशन आहे. बेसिकली हा कन्फ्युजिंग इलिस्ट्रेशन आहे. मी तर तुम्हाला बेसिकली इझी करून सांगतो. एक ऑफेंडर आहे, हा आपला ऑफेंडर आहे. कारण की ऑफेंडर यामुळे सांगितले, अक्यूज हा ट्रायल पिरियड मध्ये असतो, ऑफेंडर कन्व्हिक्शन झाल्यानंतर असतो. ठीक आहे. या ऑफेंडरला कोर्टनं सांगितले की 5,000 रुपये फाईन पे ॲज अ फाईन, परंतु याने फाईन दिला नाही. हे डिड नॉट पे. तर रूल प्रमाणे काय, याला पनिशमेंट होणार किती महिन्याची. बेसिकली पनिशमेंट सॉरी आपण इथं काय करूया, 10,000 करूया. 4 महिने. ओके. 10,000 करूया. 10,000 ठीक आहे. 10,000 करूया. 10,000 रुपये पेमेंट फाईन भर म्हटलं, पण तर काय केलं, फाईन काही दिलं नाही. आता यामध्ये काय की जेव्हा फाईन दिल्यानंतर त्याला इम्प्रिझनमेंट किती आहे, 10 वर्ष, 10,000 साठी किती, 4 महिने, 4 मंथ. त्याला इम्प्रिझनमेंट झाली बेसिकली जानेवारी मध्ये त्याला इम्प्रिझनमेंट देण्यात आली. तर जानेवारीच्या 1 तारखेला तो काय केला, 1 जानेवारीला Jan 1 2026 त्याला इम्प्रिझनमेंट झाली. ठीक आहे. आता इम्प्रिझनमेंट झाली Jan 1 जानेवारी 2026. आता त्याची इम्प्रिझनमेंट कितीपर्यंत चालणार आहे, फरवरी चालणार आहे. मार्च, जानेवारी, फरवरी, मार्च आणि एप्रिल, हे 4 महिने त्याची इम्प्रिझनमेंट असणार आहे. बेसिकली एप्रिल मध्ये त्याला काय टर्मिनेट होणार आहे. परंतु हा व्यक्ती काय करतो, बेसिकली फेब्रुवारीच्या 1 तारखेला काय करतो, 10,000 रुपये पेमेंट आहे. तर बेसिकली आपण जर प्रोपोर्शन मध्ये केलं तर जानेवारीसाठी किती असणार आहे, 2,500, फेब्रुवारीसाठी 2,500, सॉरी इथं पण 2,500 आणि इथं पण 2,500 असणार आहे. ठीक आहे. तर हा व्यक्ती काय करतो, बेसिकली जानेवारीच्या एंड ऑफ जानेवारी ही पेज 5,000. आता 5,000 पे केलं तर हा कट झाला. एप्रिल मधले जे काही 2,500 होते, जे काही इम्प्रिझनमेंट होती ती कट झाली. मार्च मधली कट झाली. परंतु आतापर्यंत त्याची लायबिलिटी किती आहे, 2,500 साठी लायबिलिटी बाकी आहे. तर त्याला इम्प्रिझनमेंट फेब्रुवारीची इम्प्रिझनमेंट भोगावी लागणार आहे. एवढीच गोष्ट त्या इलिस्ट्रेशन मध्ये सांगितली, परंतु त्याची लँग्वेज खूप कन्फ्युजिंग आहे, मला समजली नव्हती किती वेळ. हा बेसिक एक्झाम्पल आहे. त्याने जेव्हा जानेवारीच्या एंड मध्ये 5,000 पे केले, ठीक आहे, त्याने पे केले 5,000,
परंतु त्याची लायबिलिटी स्टील आहे ना, कारण की जानेवारीच्या 1 महिन्यात तो 2500 साठी इम्प्रिझनमेंट गेला, त्याचं ते कट झाले, त्याची इम्प्रिझनमेंट त्याने भोगवली 5000. लास्टचे 2 महिने त्यांनी मार्च आणि एप्रिल कट केले 5000 देऊन, आणि 2500 रुपये त्याचे बाकी होते, म्हणून त्याला फेब्रुवारीमध्ये पूर्ण इम्प्रिझनमेंट भोगावी लागणार आहे ते सांगितले. जर त्याने मध्ये पे केले तर त्याला तिथून पण सुटका होणार आहे. बेसिकली याच इलिस्ट्रेशन मध्ये हे सांगितले, वाचून घेऊया. A is sentenced to the fine for 1000 rupees, 1000 rupee and 4-month imprisonment. 1000 rupee 4 month IPC मधून आली, सॉरी 10,000 रुपये, ठीक आहे, 10K 1000 रुपये and 4 month of imprisonment default of fine. Here if 750 rupees म्हणजे आता ते 1000 प्रमाणे त्याने घेतले, आपण एकदा 2.5 करूया. 50 रुपये लिमिट बिफोर एक्सपायरेशन ऑफ फंड. बेसिकली ते सांगितले, हा IPC मधून आलाय, मी याला चेंज करतो, उगा कन्फ्युज होऊन. हेच आहे जे आहे बेसिकली, हाच तो इलिस्ट्रेशन आहे, सोप्या भाषेमध्ये मी लिहिलंय. मी त्याला अपडेट करतो मागचं इलिस्ट्रेशन. आता 7 मग आपण वाचून आलो, तरी पण इथं बेर ऍक्ट मध्ये वाचून घेऊया. हा बेसिकली जे काही फाईन रिकव्हरी कशी होणार, द फाईन ऑर एनी पार्ट देअर ऑफ विच रिमेन्स अनपेड, जे काही अनपेड आहे, मे बी लिव्ड एट एनी टाइम विदिन 6 years आफ्टर पासिंग ऑफ सेंटेन्स. 6 वर्षाच्या आत तुम्ही जेव्हा सेंटेन्स पास झाला ते रिकव्हर करू शकतात. बी इफ अंडर द सेंटेन्स द ऑफेंड इज लायबल टू बी इम्प्रिझन फॉर लॉंगर पिरियड दॅन 6 years, देन एनी टाइम प्रिव्हियस टू द एक्सपायरेशन ऑफ दॅट पिरियड. म्हणजे जेव्हा इम्प्रिझनमेंट जे काही कन्व्हिक्शन आहे मोर दॅन 6 आहे, 6 years, then that conviction, then the conviction, जे काही कन्व्हिक्शन पिरियड, कन्व्हिक्शन पिरियड, जे काही कन्व्हिक्शनचा पिरियड आहे तोपर्यंत तुम्हाला रिकव्हर करू शकतात. आणि जेव्हा डेथ झाली तर त्याची जे काही प्रॉपर्टी आहे तिथून तुम्ही रिकव्हर करणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला बेसिक समजलं असेल. तुम्ही याचं रिव्हिजन केलं तर तुम्हाला जास्त समजणार. ही जी पीपीटी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करा, पीपीटी तुम्हाला भेटणार आहे. पुढच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये we will also add 10 prelims क्वेश्चन. जास्त नाही, व्हिडिओ खूप लॉंग होतं. क्वेश्चन्स म्हणजे आपण डेलीच ते सॉल्व्ह करून घेणार. जे काही टॉपिक आपण ऑन टॉपिक स्टडी, जे काही आपण टॉपिक स्टडी करणार त्याच्यावरच आपण काय करणार आहे, 10 क्वेश्चन आपण वाढू थोडं ना. स्टार्टिंगला 10 क्वेश्चन आपण स्टडी करून घेऊ. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला इम्प्रूव्हमेंट काही पाहिजे असेल तर प्लीज कॉमेंट करा. पीपीटी पाहिजे असेल तर तुम्ही लिंक मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं जॉईन करा.